नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या परत एकदा आपल्या द सिविलियन या यूट्यूब चॅनलवरती। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। 17 फेब्रुवारी दिवशी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये गट क या संवर्गाची 200 पदे भरून घेतली जाणार आहेत। एकूण 200 पदे भरून घेतली जात आहेत। त्याच्यामध्ये ही 8 प्रकारची पदभरती केली जात आहे। ही कोणती कोणती पदे आहेत, त्यासाठी किती पेमेंट भेटणार आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे आणि तुमची परीक्षा कशा प्रकारे घेतली जाणार आहे, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 10 एप्रिल 2025 पर्यंत इथे तुम्ही फॉर्म भरू शकता। हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे। www.pdkv.ac.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ह्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्याच्यामधील पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिकसाठी हे पद भरती आहे। एकूण 5 पदे भरून घेतले जात आहे। वेतन श्रेणी S8 चं पेमेंट स्केल भेटणार आहे तुम्हाला आणि 25,500 पासून ते 81,100 इतकं तुम्हाला वेतन दरमहा भेटणार आहे। एकूण 5 पदे इथे भरून घेतली जात आहे। त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी एक आहे, तर मागासवर्गासाठी एक, ओपन प्रवर्गासाठी एक आणि आदुगसाठी एक, अशा प्रकारे ते 5 पदे भरून घेतली जात आहेत। दुसरं पद आहे शाखा सहाय्यक नीट अंक लेखकचं हे पद आहे। एकूण 39 पदे भरून घेतली जात आहेत। S6 चं हे पेमेंट स्केल असणार आहे आणि बेसिक पेमेंट 19,900 पासून ते 63,200 रुपये तुम्हाला इतकं दरमहा वेतन इथे भेटणार आहे। अनुसूचित जातीसाठी 5 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा, विमुक्त जमातीसाठी एक आहे, भटक्या जमातीसाठी एक आहे, भटक्या जमाती क साठी एक आहे, भटक्या जमातीसाठी ड एक पद आहे, इतर मागासवर्गासाठी 5 आहेत, ओपन वर्गासाठी 14 आहेत, असे एकूण 39 इथे पोस्ट भरून घेतल्या जात आहे। तर सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर ही जे काही पोस्ट आहेत तुम्ही PDF मध्ये सविस्तरपणे पाहू शकता। PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्यानंतर तिसरं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी ही पदभरती केली जात आहे। एकूण 5 पदे इथे भरून घेतली जात आहे। S10 चं वेतन श्रेणी मिळणार आहे। 29,200 ते 92,300 रुपये तुम्हाला दरमहा इतकं वेतन इथे भेटणार आहे। अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे, इतर मागासवर्गासाठी एक आहे, ओपन साठी 2 आहेत, आदुसाठी एक आहे, अशा प्रकारे एकूण 5 पदे इथे भरून घेतली जात आहे। चौथं पद आहे ग्रंथालय सहाय्यकचं हे पद असणार आहे। एकूण पद एक भरून घेतलं जात आहे। S6 चं पेमेंट स्केल असणार आहे 19,900 ते 63,200 तुम्हाला इतकं दरमहा पेमेंट इथे भेटणार आहे। इथे फक्त ओपन प्रवर्गासाठी एकच जागा भरून घेतली जात आहे। 5व्या क्रमांकाचं पद आहे वरिष्ठ लिपिकसाठी ही पदभरती आहे। एकूण 4 पदे इथे भरून घेतली जात आहे। वेतन श्रेणी तुम्हाला S8 ची वेतन श्रेणी मिळणार आहे। 25,500 ते 81,100 तुम्हाला दरमहा इतकं वेतन इथे भेटणार आहे। अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे, अनुसूचित जातीसाठी एक पद आहे, इतर मागासवर्गासाठी एक आहे आणि ओपन साठी एक, अशा प्रकारे एकूण 4 पदे इथे भरून घेतली जात आहेत। 6व्या क्रमांकाचं पद आहे कनिष्ठ यांत्रिकीसाठी पदभरती आहे। एकूण 6 पदे इथे भरून घेतली जातात। वेतन श्रेणी तुम्हाला 6 ची वेतन श्रेणी मिळणार आहे। 19,900 ते 63,200 तुम्हाला इतके दरमहा वेतन मिळणार आहे। अनुसूचित जातीसाठी परत एक पद आहे, अनुसूचित जमातीसाठी एक आहे, इतर मागासवर्गासाठी एक, आदुसाठी एक आणि ओपन साठी 2, अशा प्रकारे एकूण 6 पदे इथे भरून घेतली जात आहे। 7व्या क्रमांकाचं पद आहे पंप परिचय। एकूण 2 पदे इथे भरून घेतली जात आहेत। S6 ची वेतन श्रेणी मिळणार आहे। 19,900 ते 63,200 ते पेमेंट मिळणार आहे। अनुसूचित जातीसाठी एक पद आहे, ओपन साठी एक आहे, अशा प्रकारे एकूण 2 पदे इथे भरून घेतली जात आहे। 8व्या क्रमांकाचं पद आहे वाहन चालक ड्रायव्हर साठी पदभरती आहे। एकूण 18 पदे भरून घेतली जात आहे। वेतन श्रेणी आहे S6 ची वेतन श्रेणी असणार आहे। 19,900 ते 63,200 तुम्हाला इतकं दरमहा वेतन भेटणार आहे। अनुसूचित जातीसाठी एक पद आहे, अनुसूचित जमातीसाठी एक पद, भटक्या जमाती ब साठी एक पद आहे, इतर मागासवर्गासाठी 2, साशोम साठी 2 आहेत आणि आदुसाठी 2, परत खुल्या वर्गासाठी 7, अशा प्रकारे एकूण 18 पदे इथे भरून घेतली जात आहेत। त्यानंतर शैक्षणिक अर्हता व परीक्षा पद्धती कशा प्रकारे की आपण इथे सविस्तरपणे पाहून घेऊ। वरिष्ठ लिपिक या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण असणे तुम्हाला इथे बंधनकारक असणार आहे। मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट एवढा वेग तुम्हाला मर्यादेचं किंवा इंग्रजी टंकलेखनामध्ये 40 शब्द प्रति मिनिट एवढा वेग तुम्हाला असणे गरजेचं असणार आहे। संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे। परीक्षेचे स्वरूप तुम्हाला मराठीसाठी 25 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 50 गुण मिळणार आहेत। इंग्रजीमध्ये 25 प्रश्न आणि त्यासोबत 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि 50 गुण, बौद्धिक चाचणीसाठी 25 प्रश्न आणि 50 गुण, 2 तासच तुम्हाला इथे वेळ असणार आहे। एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 200 गुण इथे मिळणार आहेत। त्यानंतर दुसऱ्या पदासाठी शाखा सहाय्यक नीट अंक लेखक कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं असणार आहे। मराठी टंकलेखनामध्ये तुम्हाला 30 शब्द प्रति मिनिट एवढा वेग असणार आहे किंवा इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट एवढा तुम्हाला वेग इथे मर्यादित असणार आहे किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे।
परीक्षा पद्धतीमध्ये मराठीसाठी तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला इथे 50 गुण मिळणार आहेत. इंग्रजीसाठी 25 प्रश्न आणि 50 गुण, सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न आणि 50 गुण, बौद्धिक चाचणीसाठी परत 25 प्रश्न आणि 50 गुण. अशा प्रकारे तुम्हाला 2 तासाचा हा पेपर असणार आहे. 100 प्रश्नासाठी तुम्हाला इथे 200 गुण मिळणार आहेत. नंतर आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतील अभियांत्रिकी स्थापत्य संस्थेमधील किमान पदविका किंवा पदवी, डिप्लोमा किंवा तुमची डिग्री इथे चालून जाईल. मराठीसाठी तुम्हाला इथे 15 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला इथे 30 गुण मिळणार आहेत. इंग्रजीमध्ये 15 प्रश्न आणि 30 गुण, सामान्य ज्ञानासाठी 15 प्रश्न आणि 30 गुण, बौद्धिक चाचणीसाठी परत 15 प्रश्न आणि 30 गुण आणि संबंधित विषयाचे प्रश्न म्हणजे टेक्निकलचे तुम्हाला 40 प्रश्न आणि त्याला 80 गुण असे मिळणार आहेत. एकूण 2 तासाचा पेपर असणार आहे. एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला इथे 200 गुण मिळणार आहेत. त्यानंतर आहे ग्रंथालय सहाय्यकसाठी SSC परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे आणि ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. मराठीसाठी तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 30 गुण मिळणार आहेत. इंग्रजीसाठी 15 प्रश्न परत 30 गुण, सामान्य ज्ञानासाठी 15 प्रश्न परत 30 गुण, बौद्धिक चाचणीसाठी 15 प्रश्न 30 गुण. तुम्हाला अशा प्रकारे 2 तासाचा पेपर असणार आहे आणि त्यासोबत टेक्निकलचे तुम्हाला 40 प्रश्न आणि 80 गुण मिळणार आहेत. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला एकूण 200 गुण इथे मिळणार आहेत. त्यानंतर आहे वरिष्ठ यांत्रिकीसाठी SSC उत्तीर्ण असलं पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे आणि 1 वर्षाचं व्यावसायिक प्रमाणपत्र इथे आवश्यक लागणार आहे. परीक्षा पद्धती अशा प्रकारचे मराठी 15, इंग्लिश 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 आणि टेक्निकलचे 40 प्रश्न. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न 200 गुण मिळणार आहेत. 2 तासाचा पेपर असणार आहे. त्यानंतर आहे पंप परिचयासाठी SSC उत्तीर्ण असलं पाहिजे. औद्योगिक शिक्षण संस्थेमध्ये पंप ऑपरेटर कम मेकॅनिक प्रमाणपत्र इथे उत्तीर्ण लागणार आहे. 1 वर्षाचे व्यावसायिक प्रमाणपत्र पण इथे आवश्यक आहे. बाकीची परीक्षा पद्धती सेम तशीच त्या प्रकारे 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुण मिळणार आहेत. 2 तासाचा पेपर असणार आहे. त्यानंतर आहे वाहन चालकसाठी SSC उत्तीर्ण असलं पाहिजे. हलके किंवा जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्हाला इथे लायसन्स लागणार आहे. त्यानंतर बस चालवण्याकरिता बॅच नंबर आवश्यक असणार आहे. एक्झाम बद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्हाला इथे नॉन टेक्निकलचे 60 प्रश्न असणार आहेत. 60 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला इथे 120 गुण मिळणार आहेत. पेपर तुमचा 1.5 तास असणार आहे आणि बाकीचे व्यावसायिक चाचणीचे तुम्हाला 80 मार्क इथे मिळणार आहे. त्यासाठी तुमची कोणती टेक्निकल एक्झाम नसणार आहे. त्यानंतर आहे वयोमर्यादा दिनांक 31/3/2025 पर्यंत तुमचं कमीत कमी 18 वर्ष वय पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्षे प्लस सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे तुम्हाला इथे एज रिलॅक्सेशन भेटणार आहेत. राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे आणि त्यासोबत तुम्हाला 3 वर्षाचे इथे एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 45 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकतील. पदवीधर किंवा पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षाची इथे एज क्रायटेरिया असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेळापत्रक व पद्धती कशी असणार आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही 10 मार्च 2025 पासून ते भरायचं आहे आणि 10 एप्रिल 2025 पर्यंत हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता आणि 10 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही इथे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. www.pdkv.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर एक्झाम फीस तुम्हाला किती लागणार आहे. राखीव म्हणजे ओपन प्रवर्गासाठी 500 रुपये ते एक्झाम फीस लागणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी 250 रुपये ते एक्झाम फी लागणार आहे. ही फीस तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत वापस भेटणार नाही. परीक्षा फीस तुम्ही जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तुमचा इथे फॉर्म गृहीत धरला जाणार नाही. त्यानंतर माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना इथे परीक्षा शुल्कमध्ये इथे त्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत भरती निघालेली आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.